नमस्कार, टीव्ही 9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पाहूया त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या न्यूज टॉप 9. लोकसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं. निवडणूक कार्यक्रम जाहीर. देशात 60 टप्प्यात मतदान पार पडणार. 19 एप्रिलपासून देशात मतदानाला सुरुवात, तर 4 जूनला लोकसभेचा निकाल. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात मतदान होणार. 19 आणि 26 एप्रिल, तर 7 मे, 13 मे, 20 मे रोजी होणार राज्यात मतदान. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूरमध्ये मतदान, तर दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणीमध्ये होणार मतदान. तिसऱ्या टप्प्यामध्ये 7 मे रोजी रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील काही मतदारसंघात मतदान होणार. चौथ्या टप्प्यात म्हणजे 13 मे रोजी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, तर 5व्या टप्प्यात 20 मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईमधील 6 मतदारसंघात मतदान होणार. लोकशाहीतील सर्वात मोठा महोत्सव जाहीर. 4 जून 2024ला 400 पार. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं ट्विट. महाराष्ट्रात निवडणुकीत कधीच दंगल झाली नाही, मग 2 टप्प्यांची निवडणूक 5 टप्प्यात घेऊन महाराष्ट्रावर अन्याय का? निवडणूक आयोगानं खुलासा करण्याची प्रकाश आंबेडकरांची मागणी. तर 48 लोकसभा सीटसाठी 5 फेज करण्याची गरज नाही, 3 फेजमध्ये निवडणूक झाली असती. जयंत पाटलांचाही दुजोरा. तर सर्व पक्ष आदर्श आचारसंहितेचं पालन करून निवडणूक लढवू. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर पारदर्शक निवडणुकीची गॅरंटी मोदी देणार का? संजय राऊतांचा सवाल.